वतीनं माझ्या माध्यमातून ते आता बोलतील. सुरुवातीला मी सीमाताईंना विनंती करणार आहे, तुम्ही सगळ्या उपस्थितांना शुभेच्छा द्या आणि त्यानंतर मी 1-2 प्रश्न सीमाताईंना विचारेन आणि मग पुढच्या पाहुण्यांकडे जाईन. धन्यवाद. इथे उपस्थित असलेल्या सगळ्या मातांना मी जरी लहान असेन किंवा त्यांच्यापेक्षा मोठी असेन, माझा साष्टांग दंडवत. आणि इतक्या संख्येने जमलेल्या सगळ्या मुला मुलींना माझा प्रेमपूर्वक आशीर्वाद. आता जे गाणं म्हटलं गेलं त्या गाण्यानी खरोखरच मी झालं. आणि हा कार्यक्रमच असा आहे की आई, आई हा शब्द आत्मा आणि ईश्वर. तर करिअर नाटक सिनेमा हे दोन्ही करणं मला शक्य नव्हतं आणि मी एक अशा वृत्तीची आहे की जर मला असं वाटलं असतं की नोकरांच्या हवाली माझी मुलं खूप काळजी घेतली आणि आज ते संस्कार दिसतायत, तेच संस्कार आज मी माझ्या नातवंडावर करते. अभिनयाच्या क्षेत्रामध्ये किती वेगवेगळ्या पद्धतीची कामं यांनी एकत्रितपणाने केली आहेत, वेगवेगळ्या पद्धतीने केली आहेत, प्रोडक्शन्स केलेली आहेत. हे सगळं आपण प्रसिद्ध आणि त्यांनी इतकं आगळं वेगळं करिअर निवडलेलं आहे. हा प्रश्न मी मुद्दाम सीमाताई इथे एवढ्यासाठीच विचारते कारण इथं बसलेले असंख्य मुलं जी आहेत, मुली आहेत कॉलेजमध्ये जाणारे, त्यांनाही उत्सुकता असणार की नेमकं अभिनयाचं जे क्षेत्र आहे ते काय आहे आणि त्यासाठी त्याची जी धडपड आज तो खूप नवे नवे प्रोजेक्ट घेऊन सगळे समोर येतो आहे. पहिली गोष्ट मी ही सांगेन की माझ्या दोन्हीही मुलांनी चित्रपट सृष्टीत यावं असं मला कधीच वाटत नव्हतं. याचं कारण असं नाही की चित्रपट सृष्टी खराब आहे, पण चित्रपट सृष्टीमध्ये स्थैर्य नाही. तिथे तुम्हाला सांगता येत नाही. आज कोणीतरी फार वर असेल तर तो कधी खाली येईल आणि ह्या अजिबात जाऊ द्यायचं नाही. हाच माझा प्रयत्न होता. मी कधीही माझ्या मुलांना शूटिंगला नेलं नाही. चित्रपट आमचे बघितले त्यांनी, पण कधी घरी यायची तेव्हा मी फक्त माझ्या नवऱ्याची बायको आणि माझ्या मुलांची आई असायची. मी कधीही बाकीच्या गोष्टी असतात त्या कधीच मी माझ्या घरात आणून दिल्या नाही आणि माझ्या मोठं व्हावं अशी माझी इच्छा होती. त्याप्रमाणे अजिंक्यनी BSc केलं, त्यानंतर GRE TOEFL ही परीक्षा देऊन तो अमेरिकेत गेला कॉम्प्युटर सायन्स करण्यासाठी. पण शेवटी म्हणजे करिअर करायला पाहिजे आणि तो आज्ञाधारक मुलगा 2 महिन्यात परत इंडियामध्ये आला आणि खरोखरच चित्रपट सृष्टीतच मग तो आला आणि नंतर मग त्याला आवडायला लागले. अर्थात अभिनय करणं वेगवेगळ्या तऱ्हेचे हे खूप छान आहे. त्यांची इंटर्नशिप जी असते त्याच्यासाठी त्याला पुण्याला जावं लागलं आणि तो माझ्या भाचीकडे राहिला होता. तो चांगल्या तऱ्हेने फार चांगला आर्किटेक्ट म्हणून पास झाला आणि नंतर बरेच दिवस तो नुसता घरात बसून होता. असं नाही आता घरात बसलायस तर तू काय करायचं ठरवलंयस, नाही तर तुझे मित्र पुढे जातील आणि तू असाच मागे राहशील. तर तो म्हणाला नाही पण मला आर्किटेक्चरमध्ये काही करायचं नाही आहे. तर इतके आर्किटेक्ट आहेत, मी वेगळं काय करणार आहे. तर मला गेले तर तो बायोडाटा त्यांनी दाखवला. काय झालं होतं म्हणजे बोलू ना मी, आहे वेळ ना तेवढा. तर त्यावेळी काय झालं होतं की आम्ही सिरियल करत होतो मराठी आणि त्याचे 2-3 एपिसोड झाल्यानंतर रमेश देवांना हार्टचा प्रॉब्लेम सुरू झाला आणि डॉक्टरांनी सांगितलं की तुम्ही आता थक्कच झालो की हा कसा करणार, ह्याला काहीच अनुभव नाही आहे. म्हणाला नाही नाही तुम्ही काही काळजी करू नका, मी करतो. मग मी सगळे जे कलाकार होते ते आमच्याच बरोबर नाटकात काम करणारे होते आणि तुला 2,000 रुपये पगार मिळेल असं सांगितलं आणि त्यांनी ते ॲक्सेप्ट केलं. तिथे तो अक्षरशः डबे उचलून नेऊन ठेवायचे, कॅसेट्स उचलून नेऊन ठेवायची अशी कामं करत होता. पण त्या मुलाची जिद्द एवढी की अशी कामं करत करत त्याला पहिल्यांदा 20,000 रुपये पगार होता, त्याचं काम करायला पाहिजे. आणि मग त्यांनी ती एजन्सी सोडली, चांगलेपणाने सोडली आणि नंतर त्यांनी एक प्रोडक्शन हाऊस जॉईन केलं आणि तिथे मग त्याला
ॲड्स कटेश, त्यांच्या मिसेस, त्यांचा पूर्ण जो हे आहे स्टाफ आहे, प्रोफेसर आहे, प्रिन्सिपल आहे, व्हाईस प्रिन्सिपल आहे आणि इतके छान स्टुडंट्स आहे. खरं म्हणजे हे लोक नशीबवान आहे. इतक्या छान संस्थेत, इतक्या छान इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये त्यांना शिकायला मिळतं. मातृदेवो भव हा कार्यक्रम करून खरंच म्हणजे आम्हाला सगळ्यांना इतका आनंद दिला आहे की त्यांचं करिअर खूप 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 छान हो. आणि इतकी छान संस्था मिळणं, इतके छान प्रोफेसर, इतके छान ट्रस्टी मिळणं ही एक भाग्याची गोष्ट असते. त्यामुळे आहे ॲडमिनिस्ट्रेशन लाईनमध्ये आणि मुलं पण आणि जावई पण म्हणजे असे कौतुकास्पद मिळाले. दोन्ही जावई, मोठा जावई तर माझा IAS ऑफिसर आहे, त्याचं पण कौतुक आहे, तितकंच मुलाचं पण कौतुक आहे. पियुष पण अगदी आधीपासून खूप धडपडा, प्रेमळ, म्हणजे प्रत्येक आई आपल्या मुलासाठी कौतुकाने बोलते. पण एखादं उदाहरण सांगू का? हो 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 लताताई. पुण्याला साहेबांचं पोस्टिंग होतं, म्युन्सिपल कमिशनर होते साहेब. आणि एक दिवस पियुष रात्री आलाच नाही. तेव्हा आम्हाला